मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे तुम्हाला तुमच्या टेस्टमध्ये, युनिट टेस्टमध्ये, सेमिस्टरमध्ये किंवा बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो हे जे आपलं पहिलं पेज आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे इंट्रोडक्शनचा. सो तुम्हाला व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन वगैरे असं काही बेसिक क्वेश्चन्स नाही विचारले जात, त्याच्यामुळे हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. हां, तुम्हाला असा मात्र क्वेश्चन नक्की विचारला जातो की एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर राईट अ शॉर्ट नोट ऑन असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असा क्वेश्चन आला तर तुम्हाला फ्रॅगमेंटेशन, बर्डिंग, स्पोर फॉर्मेशन या तिघांनाही एक्सप्लेन करायचं आहे. अलॉंग विथ तुम्ही खाली ही लाईन ॲड करू शकता की बाकीचे असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणते कोणते आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला साधारणतः 3 मार्कांसाठी विचारला जातो. या क्वेश्चनसाठी डायग्राम एक्सपेक्टेड नाही आहे, पण तुम्हाला डिरेक्टली एक्सप्लेन बर्डिंग फॉर 2 मार्क्स आलं तर मात्र बर्डिंगची डायग्राम ड्रॉ करायची आहे. बर्डिंगच येऊ शकतं, बाकी दुसऱ्या काय याच्यामध्ये नाही येणार. ठीक आहे. सो हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. याच्यामध्ये एक्सप्लेन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा क्वेश्चन PYQजमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल. सो असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे तिन्ही टाईप्स एक्सप्लेन करायचे आहेत. हे पहिलं जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, फक्त व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय हे थोडक्यात एक्सप्लेन करा. आणि मग कटिंग, ग्राफ्टिंग आणि जे आपलं हे आहे टिश्यू कल्चर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. हे पण 3 मार्क्ससाठी येतं. नेक्स्ट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट लिहा असं नाही येणार. सेक्शुअलवरती असं येऊ शकतं की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर्स, याच्यावरती शॉर्ट नोट लिहा. सो हे स्पेसिफाय केलं जाणार की फ्लावर्समधलं लिहायचं आहे की ह्युमन्समधलं लिहायचं आहे. ऑफकोर्स चॅप्टर 1 असल्यामुळे फ्लावर्समधलंच लिहायचं असणार आहे. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर्स किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. जेव्हा असा क्वेश्चन येईल तेव्हा एक्सपेक्टेड आहे की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे स्पेसिफाय कराल की फ्लावर्स हा पार्ट आहे किंवा हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे पूर्ण प्लांट बॉडीमधला. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे होल्स प्रेझेंट आहेत किंवा कुठलं होल काय काम करतं हे सगळं तुम्हाला डिफाईन करायचं आहे अलॉंग विथ डायग्राम. कारण तुम्ही या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली पार्ट्सला इन्क्ल्यूड करताय. सो ते पार्ट्स कुठे आहेत ते दाखवण्यासाठी तुम्हाला डायग्राम पण ड्रॉ करावी लागेल. त्यासोबतच तुम्हाला 2 मार्कांसाठी जो प्रश्न येतो ऑब्जेक्टिव्ह टाईप्समध्ये, तर शॉर्ट आन्सर टाईप ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप बेसिक क्वेश्चन आहे, मोस्टली नाही विचारला गेला आहे, बट तुम्हाला युनिट टेस्टमध्ये वगैरे विचारला जाऊ शकतो की फ्लावरचं डायग्राम दिलं जाईल आणि प्रत्येक पार्ट नेमिंग करायचं आहे किंवा लेबलिंग करायचं आहे. ठीक आहे. असं येऊ शकतं 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर ड्रॉ करण्यासाठी अलॉंग विथ एक्सप्लेनेशन विचारलं जातं. आता कोणतं ड्रॉ करायचं, ए की बी? तर बी ड्रॉ करायचं नाही आहे, एच तुम्हाला नेहमी ड्रॉ करायचं आहे. ए काढून तुम्हाला पाहिजे तर बी काढू शकता, पण कंपल्सरी आहे ए ड्रॉ करणं. ठीक आहे. कारण स्ट्रक्चर ऑफ अँथर आपल्याला एमध्ये पाहायला मिळते, बीमध्ये नाही. बीमध्ये फक्त डेहिसन्स एंथर पाहायला मिळते, बाकी त्याचा आपल्याला काही संबंध नाही किंवा ते ड्रॉ करायचं नाही आहे. आपल्याला फक्त TS ऑफ अँथर ड्रॉ करायचं आहे. जेव्हा तुम्ही TS ऑफ अँथर ड्रॉ करणार, TSमध्ये ज्या ज्या गोष्टींची नावं आहेत त्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे. सो असा क्वेश्चन येतो साधारणतः 3 to 4 मार्क्ससाठी की डायग्राम ड्रॉ करा आणि मग एक्सप्लेन करा की डायग्राममध्ये काय काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मायक्रोस्पोरॅजेनेसिस. हे काय म्हणतो आपण त्याला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन शॉर्ट टाईपमध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी डेफिनेशन येऊ शकते किंवा 2 मार्क्ससाठी येऊ शकते. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाईट. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो डिरेक्टली डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाईट आला तर याच्यावरती जंप नाही करायचं. थोडीशी एक भूमिका किंवा बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणते ते तुम्हाला लिहायचं आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन पण ॲड करा. आता पाठ केलीच आहे तर करून टाका ॲड, कारण बायोलॉजीमध्ये कसं आहे, जितकं जास्त तुम्ही थिअरी लिहाल, ऑब्वियसली आपण रेलेव्हंटच लिहितोय, सो जेवढी जास्त रेलेव्हंट थिअरी लिहाल तेवढे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात. सो जर त्यांनी विचारले डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन्स तर लिहायचं की मायक्रोस्पोरोजेनेसिसपासून सगळी प्रोसेस लिहित जायची, कारण रेलेव्हंट गोष्ट आहे तर तुम्ही कितीही मोठं लिहू शकता, तुमचे मार्क्स तेवढेच वाढतील. कारण 4 मार्काच्या प्रश्नांना तुम्ही जर फक्त 4 ते 5 वहींचं उत्तर लिहिलं तुम्हाला त्याला 1च मार्क मिळेल. सो बेस्ट आहे की जेवढं काही तुम्ही पाठ कराल तेवढंच सगळं बायोलॉजीमध्ये लिहून यायचं. ठीक आहे. फक्त एवढंच की रेलेव्हंट असू दे, कारण उगाच मायक्रोस्पोरबद्दल विचारलं आणि तुम्ही मेगास्पोरबद्दल लिहून आलात असं नको व्हायला. ठीक आहे. नेक्स्ट डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाईटमध्ये कधी कधी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला दिली जाते किंवा कधी कधी डायग्राम दिली जाते आणि प्रत्येक स्टेज एक्सप्लेन करा असं विचारलं जातं. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हालाच डायग्राम ड्रॉ करायला विचारली जाते. सो त्या केसमध्ये तुम्हाला हे सगळे 6च्या 6 स्टेजेस ड्रॉ करायचे असतात आणि विथ स्टेजेस तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट इज सगळ्यात फेमस क्वेश्चन आहे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ओव्ह्यूल ड्रॉ करायचं आहे आणि मग इन्फो लिहायची आहे. हा जो वरचा पॅराग्राफ आहे हा तुम्ही स्किप करू शकता. ओके. नेक्स्ट हा डायग्राम मोस्टली ड्रॉ नाही करायला आहेत, सो यू कॅन स्किप. मेगास्पोरोजेनेसिसचे अगेन डेफिनेशन लिहायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की
डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटोफाईट, बट त्याच्यामध्ये हे जास्त एक्सप्लेन न करता तुम्ही डिरेक्टली लिहिलं तरी पण चालेल, किंवा जर तुम्ही पाठ केलं आहे तर तुम्ही सगळं लिहिलं तरी पण चालेल. बट ॲक्च्युअली एक्सपेक्टेड काय आहे की फक्त फिमेल गॅमॅटोफाईटपासून पुढे तुम्ही एक्सप्लेन केलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे, की त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन किती होतं, मिओसिस किती होतात आणि मायटोसिस किती होतात, त्याच्यावरती MCQमध्ये पण प्रश्न येतो. सो तुम्ही जर हे केलं तर तुमचे MCQs पण सॉर्ट आउट होत आहेत, शॉर्ट टाईप वाले आन्सर्स पण आणि लॉंग टाईपवाले आन्सर्स पण. नेक्स्ट इज पॉलिनेशन. पॉलिनेशनचे फक्त डेफिनेशन केले तरी पण चालेल याच्यातून. आणि नेक्स्ट आहे पॉलिनेशनचे टाईप्स, जे की ऑटोगॅमी आहे, झिनोगॅमी आहे आणि गेटोनोगॅमी आहे. सो हे तुम्हाला फक्त 3 टाईप्स करायचे आहेत, बाकी आदलंमधलं यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे पॉलिनेशन करण्यासाठी जे काही बायोटिक एबायोटिक एजंट्स आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला त्याचे ॲडॅप्टेशन्स किंवा फीचर्स लिहायला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स जे आपले फ्लावर्स आहेत त्याच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन केलं जातं हे तुम्हाला फक्त 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. सो हे तुम्हाला करायचं आहे. कोणतेही 4 फीचर्स तुम्ही घेऊ शकता. हायड्रोफिलससाठी पण कोणतेही 4 एक्झाम्पल्स घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफाय नाही करायचं आहे की ते एपी हायड्रोफिलस आहे की हायड्रोफिलस आहे, फक्त तुम्हाला डिरेक्टली हायड्रोफिलसचे फीचर्स लिहायला एक्झाममध्ये विचारलं जातं. ठीक आहे. सिमिलरली फॉर साठी पण तुम्हाला सेम तेच की लाईक फीचर्स लिहा, एक्झाम्पल्स लिहा, म्हणजेच ॲडॅप्टेशन्स लिहा, एक्झाम्पल्स लिहा, सेम क्वेश्चन्स. मोस्टली हे जे क्वेश्चन्स आहेत बर्ड्सने होणारे पॉलिनेशन, किंवा ज्याला आपण ऑर्निथोफिलाय म्हणतो, किंवा ज्याला आपण त्याचे फीचर्स म्हणतो, तर ते फीचर्स काही मोस्टली तुम्हाला एक्झामला विचारले जात नाहीत. पण तरी पण एकदा वाचून ठेवा, सगळ्यांचे सेमच आहेत की ते स्टिकी असलं पाहिजे पोलॅन ग्रेन, सो दॅट ते त्या इन्सेक्टला किंवा त्या बर्डच्या बॉडीला चिटकून राहील, आणि मग ते बर्ड जेव्हा दुसऱ्या फ्लॅरवरती जाईल तेव्हा ते दुसऱ्या फ्लॅरकडे पण जाणार आणि त्या ठिकाणी ते पॉलिनेशन होणार. ठीक आहे. सो बेसिकली ते स्टिकी असलं पाहिजे. बर्ड्स असतील तर बर्ड्सला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला छान असं टेस्ट असली पाहिजे. त्याच्यानंतर इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला स्मेल चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे. सो ते तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. हे नक्कीच विचारलं जातं. सगळे करायची गरज नाही, कोणतेही 4 तुम्ही करू शकता. ठीक आहे. कोणतेही 4 आउटब्रीडिंग डिव्हायसेस जे तुम्हाला इझी वाटत आहेत. पोलन पिस्टल इंटरॅक्शन इतकं नाही विचारलं जात, सो यू कॅन स्किप. नेक्स्ट इज डबल फर्टिलायझेशन. मेन टॉपिक आहे. डबल फर्टिलायझेशनमध्ये मोस्टली तुम्हाला हे काही लिहायची गरज नाही आहे. सुरुवातीपासून डायग्राम विचारली जाते आणि सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन विचारलं जातं. प्रोसेस मोस्टली आताच्या पेपर्समध्ये नाही विचारली जात, कारण पेपर थोडासा ॲप्लिकेशन बेस्ड झाला असल्यामुळे डायग्राम आणि त्याचं सिग्निफिकन्स हे 2 करायचं आहे. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म मोस्टली एक्झाममध्ये नाही आहेत, सो यू कॅन स्किप. आलं तर MCQ येऊ शकतं याच्यामधून, बट तेवढं रेअर आहे, जास्त काही खूप येणारच असं नाही आहे. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, पण रेअर आहे, जास्त विचारलं नाही जात. MCQ एखादा आला तर येऊ शकतो, बट ते तुम्ही थोडंसं एकदा रीड करून घ्या, तुम्हाला MCQs तुमचे डन होतील. बट असं काही थेरोटिकल लिहायला नाही येणार, सो हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट, याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क क्वेश्चनमध्ये येऊ शकतं की एंडोस्पर्मिक म्हणजे काय, किंवा अल्ब्युमिनस म्हणजे काय, नॉन एंडोस्पर्मिक म्हणजे काय, असं येऊ शकतं. किंवा ही जी डायग्राम आहे तर याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक्स दिले असतील किंवा काहीतरी ब्लँक्स दिले असतील ते फिल करण्यासाठी येऊ शकतात. सो असे क्वेश्चन्स ह्याच्यामधून येऊ शकतात. हा डायग्राम नाही केला तरी पण चालेल वरचा. नेक्स्ट इज या काही गोष्टी पण यू कॅन स्किप. सिग्निफिकन्स मात्र करायचं आहे सीड आणि फ्रूट फॉर्मेशनचं. हे डॉर्मन्सी वगैरे तुम्ही स्किप करू शकता. हा जो पूर्ण भाग आहे हा पण तुम्ही स्किप करू शकता एपोमिक्सिसचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे पार्थिनोकार्पी. फक्त एक बेसिक आयडिया ठेवा की नक्की पार्थिनोकार्पीचे डेफिनेशन काय आहे, बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हे युजली विचारलं नाही जात, बट ॲटलिस्ट MCQमध्ये आलं तर तुम्हाला आयडिया पाहिजे. पॉलीएम्ब्रिओनी अगेन फक्त एक डेफिनेशन किंवा फक्त एक आयडिया घ्या. पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे नेमकं काय आहे. नावातच आहे पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे खूप सारे मेनी एम्ब्रिओज, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी जास्त डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे, याच्यावरती क्वेश्चन्स नाही विचारले जात. सो इन दिस वे आपण चॅप्टर पाहिलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला जर एक बुक हवं असेल ज्याच्यामध्ये एक्सरसाइजमधले सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, ते पण ऑर्डरमध्ये, आणि त्यासोबतच PYQs हवे असतील अलॉंग विथ दी आन्सर्स, तर रोसल पब्लिकेशनचे बुक्स अवेलेबल आहेत. 12th स्टँडर्डचे सगळेच्या सगळे सिलेबसमधले जे काही तुमचे टॉपिक्स आहेत, सब्जेक्ट्स आहेत, सगळे याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सो हे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. या सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. त्यासोबतच सध्या खूप छान असं डिस्काउंट सुरू आहे इंडिपेंडन्स डेच्या ऑकेजनमुळे, आणि 10% तुम्हाला ऑफ मिळणार आहे जर तुम्ही फ्रीडम 10 हा कोड यूज केला तर. सो हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला कमीत कमी प्राईजमध्ये बुक पाहायला मिळेल. सो नक्कीच लिंक्स चेकआउट करा, ज्या की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
ॲड केलेलं आहे. एक्सरसाइजमधलं काय करायचं, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता सध्या म्हणजे टेक्स्टमधलं किंवा आपल्या चॅप्टरमधलं, त्याच्याशी रिगार्डिंग जे काही एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आहेत तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. MCQs मात्र सगळे करा, कारण ते कोणतेही येऊ शकतात, त्याला काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. सो किती MCQs आहेत? 7च MCQs आहेत. MCQs सगळे करा. बाकी जे मोठे क्वेश्चन्स आहेत किंवा शॉर्ट टाईप आन्सर्स आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत, तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.